हॅलो फ्रेंड्स, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपिंग रिटन कम्युनिकेशनचं फर्स्ट युनिट संपवलेलं आहे. आज आपण सुरू करणार आहोत युनिट नंबर 2 ऑफ डेव्हलपिंग रिटन कम्युनिकेशन. त्याचा पहिला जो पॉईंट आहे तो आहे डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स, द पाथ टू मास्टरी. डेव्हलपिंग रायटिंग स्किल्ससाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याचे पॉईंट आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू, सो दॅट इट विल बी इझी फॉर यू टू राईट ऑन द एक्झामिनेशन. ओके, लेट अस बिगिन. पहिला पॉईंट आहे अंडरस्टँडिंग द पर्पज ऑफ रायटिंग. काही लिहायला सुरुवात करण्याच्या अगोदर त्याचं पर्पज काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. दॅट मीन्स बिफोर रायटिंग इट इज इम्पॉर्टंट टू नो वाय यू आर रायटिंग. आर यू इन्फॉर्मिंग, पर्सुएडिंग और एंटरटेनिंग? अंडरस्टँडिंग युअर पर्पज हेल्प्स यू स्ट्रक्चर युअर थॉट्स क्लिअरली. नीट कळालं पाहिजे इन्फॉर्मेशनसाठी, पर्सुएड करण्यासाठी का एंटरटेन करण्यासाठी आपण लिहित आहोत. द सेकंड पॉईंट दॅट यू हॅव टू कीप इन युअर माइंड इज इम्प्रूव्हिंग क्लॅरिटी अँड सिम्प्लिसिटी. साधेपणा आणि क्लॅरिटी असली पाहिजे. गुड रायटिंग इज इझी टू अंडरस्टँड. कुठलीही चांगली रायटिंग जी असते ती समजायला सोपी असते. इट इज इझी टू अंडरस्टँड. देअरफॉर यूज सिम्पल वर्ड्स अँड शॉर्ट सेंटेन्सेस टू कन्वे युअर आयडियाज इफेक्टिव्हली. साधे शब्द आणि छोटे वाक्य. अवॉइड अननेसेसरी डिटेल्स दॅट मे कन्फ्यूज द रीडर. असे डिटेल्स जे रीडरला कन्फ्यूज करू शकतात त्यांना नॉर्मली अवॉइड करा. अवॉइडिंग जार्गन इज द थर्ड पॉईंट. जार्गन म्हणजे शब्दांचा खेळ. उगीच नको तेवढे शब्द वापरायची गरज नाही. भले भले मोठमोठे आगळबंब शब्द वापरायची गरज नसते. जार्गन काय असतं? जार्गन रेफर्स टू टेक्निकल और कॉम्प्लेक्स वर्ड्स दॅट मे बी डिफिकल्ट फॉर रीडर टू अंडरस्टँड. असे शब्द जे वाचकाला अवघड जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, इन्स्टेड ऑफ सेईंग वी नीड टू लेव्हरेज अवर कोर कॉम्पिटन्सीज, आपण असं म्हणलं तर वी शुड यूज अवर स्ट्रेंथ. सोपं पडतं ना. हां, सो यूजिंग प्लेन लँग्वेज मेक्स युअर रायटिंग मोर ॲक्सेसिबल. नेक्स्ट पॉईंट इज यूजिंग ॲक्टिव्ह व्हॉईस अँड पॅसिव्ह व्हॉईस. हा पॉईंट प्रत्येक वेळी येतो बघा, पण आपण ते लक्षात घेतलंच पाहिजे की कुठं ॲक्टिव्ह व्हॉईस वापरायचा आणि कुठं पॅसिव्ह व्हॉईस वापरायचा. ॲक्टिव्ह व्हॉईस मेक्स सेंटेन्सेस स्ट्रॉंगर अँड क्लिअरर. उदाहरणार्थ, द टीचर एक्सप्लेन द लेसन, हे ॲक्टिव्ह व्हॉईस आहे आणि हे सेंटेन्स इज बेटर दॅन द सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉईस दॅट इज द लेसन वॉज एक्सप्लेन्ड बाय द टीचर. तरीही हे तुम्ही लक्षात ठेवा की पॅसिव्ह व्हॉईस कॅन बी युजफुल वेन द फोकस इज ऑन द ॲक्शन रादर दॅन द डूअर. पुढचा जो पॉईंट आहे तो ब्रेकिंग कॉम्प्लेक्स आयडियाज. कॉम्प्लेक्स आयडियाज असतील तर त्यांना ब्रेक केलं पाहिजे. डिफिकल्ट कॉन्सेप्ट शुड बी एक्सप्लेन्ड स्टेप बाय स्टेप. कुठलाही जर डिफिकल्ट कॉन्सेप्ट असेल तर स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणं इज ऑलवेज बेटर. यूज शॉर्ट सेंटेन्सेस अँड एक्झाम्पल्स टू मेक देम इझियर टू अंडरस्टँड. छोटी छोटी वाक्य वापरा. फॉर एक्झाम्पल, इन्स्टेड of a long confusing paragraph break it into smaller sections. मोठा एकच पॅरेग्राफ करण्यापेक्षा छोटे छोटे करा. नेक्स्ट पॉईंट इज एक्सपॅन्डिंग वोकॅब्युलरी अँड रिफायनिंग स्टाईल. वोकॅब्युलरी म्हणजे तुमचा शब्दसंग्रह जो आहे तो वाढला पाहिजे. तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला असं सांगेल की अ रिच वोकॅब्युलरी हेल्प्स यू एक्सप्रेस आयडियाज मोर प्रिसाइसली. जर वोकॅब्युलरी जास्त असेल तर आयडिया आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो. देअरफॉर ट्राय लर्निंग न्यू वर्ड्स अँड अंडरस्टँड देअर करेक्ट युसेज. रिफायनिंग युअर स्टाईल मीन्स चूजिंग वर्ड्स दॅट फिट युअर ऑडियन्स इन पर्पज. म्हणजे अशी स्टाईल असली पाहिजे जी ऑडियन्सला आणि तुमच्या पर्पजला फिट होत असेल. नेक्स्ट पॉईंट इज रीडिंग वाईडली. नाव हे कशासाठी वाईडली रीडिंग? वाईडली रीडिंग हेल्प्स यू इन रायटिंग in a better way. म्हणून reading different types of books, articles and essays improves your writing skills. It introduces you to different writing styles and expands your knowledge. Reading also helps you learn how to structure your own writing. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे using a thesaurus carefully and keeping a vocabulary journal. थिसॉरस म्हणजे काय असतं? थिसॉरस इज ए काइंड ऑफ बुक वेअर इन यू गेट मिनिंग ऑफ एव्हरी वर्ड. आणि त्याच्यामुळं काय होतं, तुमची वोकॅब्युलरी वाढते. म्हणून अ थिसॉरस हेल्प्स फाइंड सिनोनिम्स बट वर्ड शुड बी यूज्ड करेक्टली इन कॉन्टेक्स्ट. देअरफॉर कीप अ वोकॅब्युलरी जर्नल टू नोट न्यू वर्ड्स अँड देअर मीनिंग्स. दिस विल हेल्प यू रिमेंबर अँड यूज दम नॅचरली.
त्याच्यामुळे काय होईल, शब्द तुम्हाला नॅचरली वापरता येतील आणि तुमच्या लक्षातही राहतील. पुढचा मुद्दा आहे प्रॅक्टिसिंग डिफरंट फॉर्म्स ऑफ रायटिंग. वेगवेगळे फॉर्मच्या रायटिंग चे प्रॅक्टिस करायचे. रायटिंग इन डिफरंट स्टाईल्स सच एज essays, stories or reports improve overall skills. Each form has its own rules and practicing them helps you become a more versatile writer. प्रत्येक फॉर्म जो असतो त्याचे वेगवेगळे रूल्स असतात आणि त्याला प्रॅक्टिस करण्यामुळं तुम्ही काय होता, एक वर्सटाईल म्हणजे विविध स्वरूपाचं लिखाण करण्याची कॅपेबिलिटी असलेला रायटर बनता. नेक्स्ट पॉईंट आहे बिल्डिंग कोहरन्स अँड स्ट्रक्चर. आता ह्याच्या संदर्भात म्हणायचं झालं तर वेल स्ट्रक्चर्ड पीस फ्लोज स्मूथली फ्रॉम वन आयडिया टू अनादर. चांगलं स्ट्रक्चर असेल तर एका आयडियाकडून दुसऱ्या आयडियाकडे इझिली जाता येतं. ईच पॅरेग्राफ शुड कनेक्ट टू द नेक्स्ट पॅरेग्राफ लॉजिकली. A clear structure helps readers follow your argument or a story very easily. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे यूजिंग क्लिअर ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे एकीकडून दुसरीकडे जाणे, संक्रमण. Transitions are words or phrases that connect ideas smoothly. Examples include however, therefore, on the other hand, etc. Nonetheless. अशी शब्द तुम्ही ट्रान्झिशनल शब्द वापरत जा म्हणजे रायटिंग इफेक्टिव्ह होते. नेक्स्ट पॉईंट इज रिवायझिंग अँड सीकिंग फीडबॅक. आफ्टर रायटिंग रिवाइज युअर वर्क टू इम्प्रूव्ह. आफ्टर रायटिंग रिवाइज युअर वर्क टू इम्प्रूव्ह clarity, grammar and structure. Feedback from others provide fresh perspectives and helps identify mistakes you have missed. त्याच्यानंतर टेकिंग अ ब्रेक बिफोर रिवायझिंग. रिवाइज करण्याच्या आधी एक ब्रेक घेतलेला कधीही बरं. फॉर एक्झाम्पल स्टेपिंग अवे फ्रॉम युअर रायटिंग बिफोर रिवायझिंग अलाउज यू टू सी इट विथ फ्रेश आईज. थोडा बघितलं तर काय होतं, नव्यानं तुम्ही त्याला बघू शकता, त्याच्याकडे एक नवीन दृष्टिकोनातून वगैरे. इवन अ शॉर्ट ब्रेक कॅन हेल्प यू नोटिस एरर्स अँड इम्प्रूव्ह युअर वर्क. नेक्स्ट पॉईंट आहे रीडिंग अलाउड. मोठ्यानं वाचण्याचे पण त्याचे स्वतःचे फायदे असतात. रीडिंग युअर वर्क अलाउड हेल्प्स कॅच ऑकवर्ड फ्रेझिंग अँड अनक्लिअर सेंटेन्सेस. काही चुकीचे असतील तर ते वाक्य आपल्या लक्षात येतील. इफ ए सेंटेन्स साऊंड्स कन्फ्युजिंग वेन स्पोकन इट प्रोबेबली नीड्स टू बी रिरिटन. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर चेकिंग फॉर क्लॅरिटी अँड कन्साइसनेस. गुड रायटिंग इज क्लिअर अँड टू द पॉईंट. त्याच्यामुळे काय करा, रिमूव्ह अननेसेसरी वर्ड्स अँड अवॉइड रिपीटिंग आयडियाज. फॉर एक्झाम्पल इन्स्टेड ऑफ सेईंग इन माय पर्सनल ओपिनियन आय थिंक, जस्ट से आय थिंक. एन्श्युरिंग कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य असलं पाहिजे. कन्सिस्टन्सी इन टोन, टेन्स अँड स्टाईल मेक्स रायटिंग मोर प्रोफेशनल. If you start in the past tense, do not switch to the present unless necessary. Similarly, keep formatting. त्याच्यानंतर आहे प्रॅक्टिसिंग रेग्युलरली. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजे. एकदा लिहिण्यानं दोनदा लिहिण्यानं ते होतच नसतं. रायटिंग इम्प्रूव्ज विथ प्रॅक्टिस. सेट असाइड टाईम each day or week to write. The more you write, the better you will become a writer. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे फ्री रायटिंग. फ्री म्हणजे लिहित राहायचं फक्त. फ्री रायटिंग मीन्स रायटिंग विदाउट वरिंग अबाउट ग्रामर ऑर स्ट्रक्चर. त्याच्यामुळं काय होईल तर सवयी लागेल. इट हेल्प्स जनरेट आयडियाज अँड इम्प्रूव्स क्रिएटिव्हिटी. सेट अ टायमर अँड राईट वॉट एव्हर कम्स टू माइंड. दॅट विल ऑल्सो हेल्प यू. नेक्स्ट पॉईंट आहे सेटिंग रायटिंग गोल्स. गोल्स सेट करायचे की आज किती लिहायचे, उद्या किती लिहायचे, तासाभरात किती लिहायचे. सेटिंग गोल्स कीप्स यू मोटिवेटेड अँड फोकस्ड. अ गोल कुड बी रायटिंग 500 words a day, finishing a short story, or improving grammar. Achievable goals lead to steady progress. And the last point is participating in writing workshops and communities. जे अजून जास्तीची मदत हवी असेल तर आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. लाईक वर्कशॉप्स असतील किंवा कम्युनिटी प्रोग्राम्स असतील, अशा गोष्टीमध्ये. जॉईनिंग रायटिंग ग्रुप अलाउज यू टू लर्न फ्रॉम अदर्स, शेअर आयडियाज अँड रिसीव्ह कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. Workshops and online forums provide valuable support and encouragement in this regard. ठीक आहे, these were the points. अशा रीतीनं हा पहिला मुद्दा संपलेला आहे. दुसरा मुद्दा आहे एसे रायटिंगबद्दलचा. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी इन द कॉमेंट बॉक्स. अँड इफ यू ऑल्सो वॉन्ट द PDF of this, please write your email in the comment box. I hope you have understood this. Thank you very much for watching.